नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ऑटो फ्युरी या चॅनलवरती. आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक ब्रँड न्यू व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आज आपण बोलणार आहोत पल्सर NS 400Z या गाडीबद्दल. तर ॲज वी नो, बजाजने रिसेंटलीच ही गाडी लॉन्च केलेली आहे. आणि वी थॉट की या गाडीवरती एक क्विक फर्स्ट इम्प्रेशन्स द्यावेत. हं, हं, हं. सो शुभंका, आय गेस यू हॅव डन द एंटायर डिटेल हो, स्टडी ऑन इट, खूप रिसर्च सारं. ऑन इट. येस. तेवढ्या गोष्टी काही आउट आहेत अजून, तसे अजून प्रॉपर रिव्ह्यूज त्या गाडीच्या बाहेर नाही आले, हं, फर्स्ट इम्प्रेशन्स आणि व्ह्यूजच बाहेर आले. सो येस, लेट्स स्टार्ट विथ डिझाईन. हं. तर माझ्या मते डिझाईन त्याची त्यांनी पल्सर एन सिरीजला थोडं हे करून केले तयार, इन्स्पायर होऊन. त्याचं सेम सिंगल ओके. प्रोजेक्टर हेडलॅम्प प्लस DRS फ्रंटला असणार. प्लस त्यांनी त्याला थोडं मस्क्युलर द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याची बऱ्यापैकी चासिकाची सगळं त्याची बॉडी आहे ती त्यांनी मेनली घेतली जी डॉमिनर 400मधनं घेतली आहे. त्याचं इंजिन पण त्याच्या ओ. गाडीचं. आणि ओके. ती बेस्ट त्या गाडीवरच आहे, डॉमिनरवरच ती गाडी बेस्ट आहे अख्खी. डॉमिनरवरती बेस्ट आहे. येस. बट लाईक ती बेसिकली KTM 390 ची कॉम्पिटिशन, राईट? सो हो हो हो. ओके. डॉमिनर पण नो. ॲक्च्युली के टी मी एमवर बेस्ट आहे ना, फक्त त्याचं इंजिन त्यांनी येस रिट्यून येस केलं आहे. येस. बट बेसिकली मी जे बघितलं त्याचं बॅक एंडनी इट लुक सिमिलर टू पल्सर NS 200. ते त्याला त्यांनी ते दोन एन LED. एसचं थोडं हे करायचा प्रयत्न केला आहे, कॉन्ट्रडिक्टरी म्हणजे सेम. येस येस. ही बेसिकली पल्सर लाईनअपची प्रीमियम मोस्ट व्हेकल असणार, राईट? येस येस. आणि व्हॉट वुड यू से अबाउट द नेम पल्सर NS 400? झी. आय डोंट नो की त्यांनी झी का लावले शेवटला, की त्याला अजून एक दुसरं सिबलिंग ते काढणार आहेत का नाही, पण गरज नव्हती ओके. आय थिंक सो. सी. सो यू थिंक RS येईल त्या गाडीची? RS येऊ पण शकते, कारण जसं डिपेंडिंग ऑन या गाडीच्या डिपेंडिंग ऑन ह्या परफॉर्मन्स गाडीचा वरती डिपेंड. परफॉर्मन्स किंवा ह्याच्या गाडीचं कसं हे सेल्स रिव्ह्यू काय आहेत ह्याच्या गाडीचे, सेल्स कसे आहेत त्यावर डिपेंड करतं. कारण जसं KTM कडं ड्यूक आणि RC आहे, तसं ह्याचं RS आणि NS आहे. ते येऊ शकतं, सांगता येत नाही, नक्कीच RS नक्कीच. पण येईल. नक्कीच. सो या डिझाईन तर ओव्हरऑल मला तरी हम्म. चांगलं वाटलं डिझाईन. मी जेवढे फोटोज बघितले त्याचे. येस येस. म्हणजे असं इट्स नॉट एक्स्ट्रॉर्डिनरी लाईक KTM हां. और इवन Apache RR 310, पण चांगलं डिझाईन आहे. लाईक इट्स नॉट टू फंकी अँड नॉट टू डल, एक मीडिओकर आहे ते. येस, इट्स येस मीडिओकर डिझाईन. हम्म. बट दॅट्स द थिंग, डू यू थिंक तो मीडिओकरनेस पल्सर या नावाला सूट होतो? तेच. इथंच मेन खेळ होतो की तुम्ही पल्सर हे नाव आधीच ते इमोशनवर जुडले की ती गाडी एकदम स्पोर्टी असणार. प्लस येस. बजाजनी सुरुवात पल्सरची केलेली की एकदम स्पोर्टी बाईकच्या नावाने सुरुवात केलेली पल्सरची, या. जी त्या DNA मध्ये असे इंजिन बघून त्या DNA मध्ये असणार, पण डिझाईनमध्ये एवढी वाटत नाही, ती रिफ्लेक्ट होत नाही डिझाईनमध्ये ती एवढी बिकॉज यू स्पोर्टीनेस. सी NS 200, पण ऑल्दो इट लुक्स ओल्ड बट इट इज रॅडिकल. म्हणजे असा एकदम अग्रेसिव्ह फ्रंट एंड आहे त्याचा. तेच तेच. अख्खी नेकेड अग्रेशन अख्खं त्या गाडीमध्ये दिसतं. बरोबर आहे हो. हे सेम क्रिटिसिझम आय गेस मी काय काय व्हिडिओज बघितले हम्म. फॉर N 250 जी आता रिसेंटली लॉन्च झाली. सेम क्रिटिसिझम त्या गाडीला पण तेच. मिळते इट्स की नॉट. इट्स क्वाईट डल. हां, इट्स नॉट अ पल्सर, म्हणजे ते मीट करत नाही पल्सर लाईन्सला सगळी ती. येस, इट्स नॉट पल्सर हां. इनफ. आणि अजून एक किती ह्या कॉम्पिटिशनला त्यांनी लेट उतरली आहे गाडी बरीच, यप यप फोर यप. हंड्रेड सी सीच्या. आय गेस ही गाडी आपण कॉम्पिटिशन वरती येऊया. हम्म. सो या डिझाईन इज ओके. म्हणजे आय मीन इट्स गुड बट इट्स नथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी हम्म. ॲज पर तेच. मी. येस. सो या मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉईंट जो आहे इंजिन. इंजिन, हां येस. तर ह्यात त्यांनी सेम इंजिन बॉरो केलं आहे जे तुम्हाला डॉमिनर 400मध्ये मिळतं, जे आहे 373 सी सीचं इंजिन, ज्यात तुम्हाला मिळतं ओके. ऑलमोस्ट 40 PS पॉवर आणि 35 Nm टॉर्क, जे त्यांनी ओके. थोडं रिट्यून केलं आहे फक्त थोडी स्पोर्टी असायला. जिकडं तुम्हाला ऑब्विसली. डॉमिनर थोडी काम डॉमिनर आहे NS. आणि थोडी इनिशियल त्याला चांगलं असणार. ह्याला NS असल्यामुळे थोडं टॉप एंड चांगलं असणार. ओके. ते तर ऑब्विस गोष्ट आहे, बिकॉज ते हम्म. डॉमिनर टू NS त्यांना तेवढं तरी चेंज आणि आय करावंच थिंक सो लागतं. त्या सेगमेंटमध्ये सगळ्यात चीपेस्ट राईड बाय वायर गाडी आहे आत्ताची. ओह, ओके. त्यामुळे तिला सो ह्याला मोड्स राईड पण बाय आहेत वायर चांगले. थ्रॉटल आहे. हो, राईड बाय वायर सॉर्टेड. हिला मोड्स आहेत ओके. रेन, ऑफ रोड, स्पोर्ट आणि नॉर्मल सिटी मोड. हिला ड्युअल चॅनल बट लाईक त्यांनी ABS आहे. त्यांनी डॉमिनरचं इंजिन का पिक केलंय? KTM इंजिन, KTM 390 इंजिन वुड हॅव बीन अन आयडियल. जे आहे ना की ते सेमच इंजिन आहे, हम्म. बट इट शुड बी इन सिमिलर सेट ऑफ ट्यून जे KTM 390 ला आहे, राईट? कारण KTM 390 ला ते इंजिन एकदम प्रॉपर स्पोर्टी आहे. हम्म. त्यांनी आत्ता ते नवीन इंजिन जे डेव्हलप केले KTMनी, त्यांनी ते का नाही घेतलं ते मला पण कळत नाही आहे.
आणि Yes, ते घ्यायला पाहिजे होतं. हां, ॲक्च्युली ते घेतलं पाहिजे होतं. पण आय थिंक त्यांना काय आहे ना, त्यांना ते प्राईस पॉईंट कमी ठेवायचं, त्यामुळे त्यांनी ते दुसरं इंजिन घेतलं असेल. नक्कीच, नक्कीच. हां, जसं तो ह्यात जसं होंडाला कसं आहे, त्यांचं 300F मॉडेल आहे आणि 300R मॉडेल आहे. तसं ह्यांचं इथं हम्म. असणार आहे. ओके, ओके. आणि लाईक ह्याचे बेसिकली पॉवर फिगर्स काय आहेत इन कम्पॅरिझन टू ट्रायम्फ वगैरे पेक्षा हे कमी आहेत और ट्रायम्फ पेक्षा जास्त आहेत ऑन पार? ऑन पार आहेत बिकॉज आय त्यांचं. डोंट रिमेंबर की हम्म. ट्रायम्फचे काय होते. ह्याचं आय थिंक सो ट्रायम्प आणि ह्याचे अप्रॉक्सिमेटली सेमच आहेत. कारण ट्रायम्पला पण बजाजच हे करते, काय बनवते या ट्रायम्पला पण. ते माहिती आहे त्यामुळे आपल्याला त्या बट सगळ्यांचे इंजिनचं जे मेन कोर सगळ्यांचं सेमच आहे बऱ्यापैकी ऑलमोस्ट. आणि त्यामुळे जास्त पॉवरचं डिफरन्स नाही दोघांना, फक्त काय आहे त्यांचं ट्युनिंगचं डिफरन्स सगळ्यांचा. आणि सिटिंग पोश्चरमुळे तुम्हाला त्याचं स्पोर्टिनेस सगळं कमी जास्त होतं फक्त. ओके, ओके. कारण आणि बाकी जर बेसिकली कम्पेअर कसं केलं आहे तर अख्ख्या सेगमेंटमध्ये सगळ्या गाड्यांना इंजिन सेमच आहे. येस, येस. म्हणजे बेसिकली ड्यूक 390, आरसी हां. 390, हस्कवाना 3 व्हॉटएव्हर येस येस. आणि हस्कवाना 400 आय फोर गेस. हंड्रेड आणि डॉमिना फोर या हंड्रेड डॉमिनार, स्पीड 400 स्पीड ट्रायम्फ. 400. येस. येस, ट्रायम्फचे दोन्ही पण या सगळ्यांना सेमच इंजिन्स आहेत. हम्म. सो येस. एनिवेज नाव ही सिटिंग पोझिशन कशी आहे आणि हम्म. ही जी सिटिंग पोझिशन म्हणजे एवढं अजून काय त्याचं बाहेर नाही आलं की कम्फर्टेबल आहे कशी आहे. कारण की ते अजून जास्त राईड रिव्ह्यू कोणाच्या बाहेर आलं, राईड रिव्ह्यू कोणी केलं नाही येस, त्याला अजून, येस, की येस. त्याचं त्यांनी असं रिव्ह्यूचं मॉडेल दिलं नाही कोणाला जास्त. त्यामुळे सिटिंग पोझिशन यप, सांगू यप. शकणार नाही मी काहीच एवढं नाव स्पेसिफिकली. मुव्हिंग ऑन टू फीचर्स, काय काय फीचर्स दिलेत? तर ह्यात फायनली बजाजनी नवीन त्यांचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर टाकला वेगळा, जो त्यांचा ओके. ते कॅरी फॉरवर्ड करतात ना NSमध्ये एनमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, त्या अशा वेगळा टाकला. कारण तेव्हा फारच ते ओल्ड ओके. लुक परत सेम जुनं त्यात जातात मग पुढं. त्याचं त्याने नवीन टाकला. प्लस त्याला त्यांनी नॅव्हिगेशन दिलं आहे, ड्युअल चॅनल ABS आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहेत, त्यात ABSचे मोड्स आहेत, प्लस तुम्हाला नॉर्मल रायडिंग मोड्स आहेत, 4 मोड्स आहेत तुम्हाला. ज्यात तुम्हाला आहे आय थिंक सो नॉर्मल मोड, सिटी मोड, रेन मोड आणि स्पोर्ट मोड. ह्यात तुमचं राईड बाय वायर असल्यामुळे तुम्हाला सगळं थ्रोटलचं इनपुट चेंज करता येतं त्यामुळं. प्लस तुम्हाला मॅपिंग ओके. आहे, तुम्हाला हे पण आहे काय मॅपचं पण तुम्ही म्हणजे लॅप टायमिंग तुम्हाला त्यात काउंट करता येतात इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये. सगळं त्यात बरं सगळे फीचर्स त्यांनी ओके. केलेत ऑफर But ज्यात like, is त्याचे. it an LCD display or is it an color TFT display like LCD डिस्प्ले आहे त्यात, KTM? सिंगल कलर म्हणजे LCD KTM डिस्प्ले. मध्ये येतो तसा नाहीये. तसा नाही KTM आहे, और तसा आर नाही आर आहे, फिफ्टीन. तसा नाही आहे. ओके. एनिवेज थोडा असाल होता गाडी. NST. एनिवेज नाउ व्हॉट एल्स कॅन यू टेल अबाउट फीचर्स? अजून काय आहे याच्यामध्ये? ट्रॅक्शन कंट्रोल? हो हो. त्यात तुम्हाला KTM मध्ये जे त्या सेगमेंटला मिळतात सगळे फीचर आहेत त्यात. असं कुठल्या फीचरला मिस आउट केलं ओके. नाही आहे त्यांनी. फक्त असंच की जे तुम्हाला प्रीमियमनेस बाकीच्या बाईकमध्ये मिळतं ना, ते तुम्हाला इकडे एवढं मिळणार नाही प्रीमियम. जसं की तुम्हाला तिकडं कसं, तुम्ही जर तिकडं तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला गेला, जास्त फंकी आहे का जास्त तो प्रीमियम वाटतो, तसं इकडं वाटणार नाही या. एवढं तुम्हाला प्रीमियम तो. ओके. अँड ह्याच्यामध्ये क्रूज कंट्रोलचा वगैरे काही सीन? नाही नाही, काही चुकून असं सीन काही नाही आहे. दिलं काय रे यांनी? क्रूज कंट्रोल इज अन इम्पॉर्टंट थिंग फॉर 300, 370, 380 सीसी आय थिंक सो व्हेकल. RTR इज ओनली सिंगल बाईक विच कम्स विथ इट. सो येस, आय गेस फीचर्स आपण कव्हर केलेले. नाव मुव्हिंग ऑन टू द लास्ट पॉईंट, कॉम्पिटिशन काय काय या गाडीला आणि प्राइस काय या गाडीची, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर दिस व्हेकल. तर यावेळेस बजाजनी प्राईजनी फुल प्ले केलं आहे. कारण की ही जी प्राईस चालू होते काहीतरी 180पासनं 185, आत्ता इंट्रोडक्टरी प्राईज आहे. 185 एक्स 185 एक्सशोरूम इंट्रोडक्टरी प्राईज आहे. आणि जी जरी वाढली तरी मॅक्स 10,000 वाढते नॉर्मली पुढे गेल्यावरती, 10,000 ते 15,000 येस, वाढते. वी कॅन से की 2 लाख जरी झाली प्राइस, हां, 15,000 वाढली 2,00,000 तरी जरी सुद्धा झाली इट शुड बी ऑन रोड तरी ती 230, ऑन रोड 235. ऑन रोड तुम्हाला आत्ता तुम्हाला ऑन रोड 230ला जाईल 185 असल्यावरती. आणि जेव्हा ती प्राईस वाढेल तरी तुम्हाला ती ऑन रोड जाईल 240 245 पर्यंत मॅक्स, त्यावर जाणार नाही. या. आणि जर इकडं कॉम्पिटिशन बाकीच्या गाड्या बघितलं, असं डॉमिनर बघितलं किंवा तुम्ही ट्रायम्फ स्पीड 400 बघितलं, KTM ड्यूक 390 बघितली, तरी दे गो ऑलमोस्ट टिल 3. नाही, ड्यूक तर खूपच वरती जाते. आय ड्यूक गेस आय थिंक इट्स 3.5 मच पर्यंत मोर जाते, दॅन 3. 3.5 पर्यंत जाते. येस, येस. आणि ट्रायम्फ जाते 3 पर्यंत, स्पीड जाते 3.5 ती पण ट्रायम्फ स्पीड स्क्रॅम. आणि जी बजाजची दुसरी डॉमिनर जी ह्याची सिबलिंग आहे ती 2.8 जाती आहे. 285 to 90 पर्यंत ती जाती. आणि जे जर अपाचेज या
280 ला आय गेस आरटीआर आहे RTR आणि 280 ला आहे, RR 320च्या का 310 310च्या आसपास 320 आहे. पर्यंत आहे. हो, आणि हे कन्सिडर करून ही जी गाडी आहे NS, इट्स 10 किलोज लायटर देन डॉमिनर. सो इट इज गोइंग टू हॅव बेटर परफॉर्मन्स. ऑब्विसली. ह्याचं आत्ता हायेस्ट स्पीड त्यांनी जे शोकेस केलं आहे ते आहे 156चं. आय थिंक सो इट कॅन डू मोर दॅन दॅट, कारण त्याला त्यांनी रेव्होल्युमीटर सगळं लावलं असणार आत्ता ऑब्विसली नॉर्म्सप्रमाणे. लेट्स सी, एकदा त्या गाडीची ऑन रोड रिव्ह्यूज यायला तेच. लागल्या आणि ती मार्केटवर एकदा गाडी आली की कळत हां, आपल्याला की ऍक्च्युअली परफॉर्मन्सची काय सिच्युएशन आहे. बरोबर आहे. So I guess we have covered everything about this हम्म, vehicle that so far we know. येस. ॲक्च्युली असं काही ती So फंकी गाडी नाही yes, आत्तापर्यंत त्यांनी काढली आहे. इट्स अ मॉडरेट कार. मी एक्सपेक्ट करत होतो की जरा त्यांनी चांगली गाडी पाहिजे ती, अजून चांगली काढली पाहिजे ती, yes, yes. की एक Basically ही जर तुमचं फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे हम्म, तर तुम्ही त्याच्यामध्ये पल्सर ब्रँड नेमला सूट करणं, पल्सर ते सुद्धा हां. NS ब्रँड नेम जर कुठली गाडी कॅरी करते तर इट शुड हॅव बीन वर्दी ऑफ दॅट नेम. त्यांनी माझं काय म्हणजे त्यांनी आहे ना थोडी प्राईस वाढवून 50 अजून एक 40,000 30,000 वाढवली असती. त्यात थोडं त्यांनी KTMचं जे नवीन इंजिन आहे ते घेतलं असतं, प्लस ते इन्स्ट्रुमेंट क्लासेस थोडं चेंज केला असता तरी चाललं मला असतं. नाही वाटत परफॉर्मन्सचा इश्यू येणार आहे. मेन इश्यू जो येणार आहे तो येणार आहे त्याच्या डिझाईनचा. इट्स नॉट पल्सर इन. दॅट हां, थोडी अजून स्पोर्टी पाहिजे, अजून थोडी स्पोर्टी किंवा बल्की अशी. येस, कारण एनिवेज ते इंजिन 35 PS ऑफ पॉवर हे हम्म, चांगलं परफॉर्मन्स तर चांगलं देईल ते बरोबर आहे. इंजिन. आय डोंट थिंक डिपेंडिंग ऑन काय स्टेट ऑफ ट्यून मध्ये ते गाडी आणतात. हम्म, लेट्स सी. ओके. आय गेस वी हॅव कवर्ड एव्हरीथिंग अबाउट दिस व्हेकल. तुला अजून काय एनिथिंग विचारायचं एल्स असेल यू तर वांट ऍड ऑन? मी सगळं सांगितलं माझ्यातनं. ओके, सो आय गेस वी हॅव कवर्ड एव्हरीथिंग अबाउट दिस हम्म, व्हेकल. तुम्हाला जर या गाडीबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर मेक शुअर की तुम्ही ते कमेंट डाऊन करताय. आणि आम्हालाही जशी या गाडीबद्दल अजून डिटेल्स मिळतील आमचा विचार की अजून एका गाडीवरती व्हिडिओ बनवायचा. हम्म, बिकॉज आय थिंक ऍज अ फ्लॅगशिप पल्सर ही गाडी चांगली असणं मला एक्सपेक्टेड आहे. लेट्स सी की परफॉर्मन्स वगैरे कसं काय असतं. लेट्स सी. But yeah, this is it for this video. We will see you in the next नेक्स्ट one. व्हिडिओ. Bye बाय. bye.